षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या मध्ये घेऊन आलाय तो शिवम नागरे. लेट्स प्लेचा इशारा, डावाला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल. अगदी दोन खेळाडूंची धरी भेदलीये. मिड ऑफ आणि मिड ऑन ला क्लिअर करा. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत पहिल्याच बॉल वरती चौकार. पहिला चेंडू आणि पहिल्याच बॉल वरती जबरदस्त सुरुवात चौकाराने मात्र संघाचा श्री गणेश झालाय. आता मात्र टप्पा थोडासा मागे ठेवला. राऊंड द विकेट केलेला मारा. डॉट बॉल आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये असेल. रिहे वॉरियर संघाचा जर आपण पाहिलं तर स्पर्धेतील सर्वाधिक धावा बनवणारा संघ आतापर्यंत रिहे वॉरियर संघाच्या नावावरती हा रेकॉर्ड मात्र निश्चितप्रमाणे कोरला गेलेला आहे. गोलंदाज तयार. पुण्यात बघायचं राऊंड द विकेट. पुढे सरसावा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा पावलांचा वापर केला. पहिल्याच बॉल वरती चौकार जरूर आला, परंतु शिवम नागरेचं जबरदस्त कमबॅक. त्यानंतरचे लागोपाठचे दोन चेंडू मात्र इथे मैदानामध्ये डॉट आलेले आहेत. सगळ्यांचं लक्ष खऱ्या अर्थाने मॅच कडे लागलेलं आहे, कारण सकाळपासून मोबाईलचे प्रसाद केमसे द लेजंड स्टार मुळशी तालुक्याचा विजेचा रिमोट आज सकाळपासून आपल्या नावाला साजेल असा खेळ त्यांचा होऊ शकलेला नाहीये, परंतु ही मॅच महत्वाची आहे. यावेळेस कट केलेला चेंडू दोन्ही खेळाडूंना आपण पाहतोय बीट करत थर्ड मॅन मध्ये आलेला चौकार आहे. 4 धावा. भारत मॅचचे मानकरी जरूर राहिलेत, परंतु ते देखील विचार करत असतील की नाही, तो माझा नॅचरल खेळ नाहीये, माझा वेगळा गेम आहे. मला मुळशी तालुक्याचा विजेचा रिमोट का म्हटलं जातं ते या मॅच मध्ये आता दाखवावं लागेल. परंतु बघायचं इथे मैदानामध्ये निखिलच्या बॅट मधून आलेला हा चौकार. पुढे सरसाबा डान्सिंग डाऊन द मिड ऑनचे खेळाडू आहे चेंडूच्या समोर, परंतु चेंडू हातामध्ये आला नाही. एक धावेची आली आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 9 धावा. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आमच्या जेवणाचं प्रॉपर मॅनेजमेंट करणारे सन्माननीय नितीनजी निकम सरांचं देखील आगमन झालंय. सर आपलं देखील स्वागत आहे. आणि नितीन सरांचं आपण पाहिलं सकाळी लवकर येतात, थोडासा स्पर्धेचा आनंद घेतात, त्यानंतर मात्र 11 वाजता गेल्यानंतर थेट 3च्या नंतरच येतात. कारण जर आपण पाहिलं ना तर दुपारच्या वेळेमध्ये जेवणाची व्यवस्था महत्वाची आहे. ओ यावेळेस स्कूप करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र इथे मैदानाच्या मध्ये डॉट आलाय. षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं जाईल ते पहिलं. 2 चौकार जरूर आले, परंतु त्यानंतर मात्र फक्त एकच धाव मात्र त्याने खर्च केली. 9 धावा धाफलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये जर आपण पाहिले तर अगदी संपलं जात आहे. रिहे वॉरियर संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं धाफलकावरती 9 धावा आहेत. हिंजवडी क्रिकेट क्लब च्या प्रत्येक सदस्याने जर आपण पाहिले गेले तर खऱ्या अर्थानं मैदानाच्या मध्ये आज श्री माथोबा देवाच्या उत्सवानिमित्त खऱ्या अर्थाने या क्रिकेटच्या स्पर्धेचे केले गेलेले आयोजन. आणि मला वाटतं गणेशप्पा माथोबा देवाचं देवस्थान हे फक्त 3च ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. हे देखील तितकंच महत्वाचं आहे आणि जागृत देवस्थान म्हणून देखील या देवस्थानाकडे पाहिलं जातं. पूर्वीच्या काळामध्ये जर आपण पाहिलेलं तर पूर्वीच्या आजही वयोवृद्ध माणसांना जर विचारलं ना की हिंजोडे गावामध्ये माथोबा देवाचं जे देवस्थान आहे हे देवस्थान कसं आहे, तर ते आजही सांगायचे ज्यावेळेस हिंजोडे गावामध्ये ज्यावेळेस पूर्वीचा आता IT पार्क वगैरे बिल्डिंगचं फार मोठं प्रमाण वाढलेलं आहे, परंतु पूर्वीचे लोक सांगायचे आमच्या गावाचं रक्षण हे आमचे माथोबा देवस्थान करायचे. आणि पूर्वीची म्हण होती की ज्यावेळेस सगळे झोपी जायचे ना तर देव प्रत्येकाच्या दारावरती यायचे आणि ती घुंगराची काठी प्रत्येकाच्या दारावरती ते वाजवायचे. ही श्रद्धा आजही हिंजवडीकरांमध्ये आहे. आणि म्हणून माथोबा देवाचं जे काही देवस्थान आहे हे जागृत देवस्थान आहे. आणि त्याच देवाच्या उत्सवानिमित्त आपण पाहतोय या स्पर्धेचं आयोजन. अक्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये केला जाईल आणि तिथे जर आपण पाहिले गेले तर हा चेंडू मैदानामध्ये डॉट आलेला आहे.
आणि जर आपण पाहिले गेले तर जांभूळकर घराण्यामध्ये राहिलेले देवस्थान आणि आजही आपण पाहिलं तर पालखीचा मान मला वाटतं जांभूळकर घराणे आणि हुलावळे साखरे हुलावळे असतील आणि जांभूळकर या महत्वाच्या घराण्याने देखील आपण पाहतोय आजही पालखीचा मान आहे. आणि त्याच श्री मातोबा देवाच्या उत्सवानिमित्त आपण पाहतो हिंजवडी चषकाचं एक बहारदार आयोजन. आणि मला वाटतं क्रॉस द बॅट हिंजवडी नगरीमध्ये आपण पाहिलं तर ज्यावेळेस उत्सवाला सुरुवात होते ना, उत्सव कमीत किमान 8 ते 9 दिवस हा उत्सव सुरू असतो, बरोबर ना? 10 दिवस. पुढे सरसावा चेंडू इथे खेळलाय, बघायचा लॉंग ऑफला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. वॉट अ प्रॉपर टायमिंग दाखवलं यावेळेस षटकार. आणि यावेळेस जर आपण पाहिले तर मैदानामध्ये षटकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला दाफलकावरती 17 धावा, निखिल शिंदेचं आक्रमण. आणि विशेष आपण पाहिले गेले तर हिंजवडी नगरीमध्ये आपण पाहिले गेले तर म्हणजे छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये जर आपण पाहिलं ना तर 18 पगड जातींना नेहमी मात्र जो मान सन्मान दिला जायचा तोच हिंजवडी नगरीमध्ये देखील दिला जातो उत्सवानिमित्ताने. मग आपण पाहिले गेले तर आणि नक्कीच गोलंदाजीसाठी गोलंदाज क्रॉस द बॅट यावेळेस तिथे खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. आर्यन सावंतचा एक चांगला चेंडू मैदानामध्ये बघायला मिळाला, अगदी 22 रुपये आलेले सिंगल आहे. षटक क्रमांक संपला जाईल मैदानाच्या मध्ये. इथे दुसरा 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 18 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 9 धावा. परंतु सगळ्यात महत्वाचं काय तर दोन्ही बॅटर मैदानामध्ये आहेत. 5 षटकाची मॅच फ्री क्वार्टर फायनलचा सामना आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानामध्ये आपण बघितले गेले तर इथे तयार असणार आहे. आजही आपण पाहिले गेले तर ज्यावेळेस इतिहासाची पानं चालली जातात त्यावेळेस मात्र असं म्हटलं जातं की 1630 ते 1635 या कालामध्ये श्री मातोबा देवाचं आगमन मात्र या हिंजवडी गावामध्ये झालं आणि तिथून पुढची श्रद्धा आहे. आज आपण पाहिलं तर IT पार्क म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध असणारे हिंजवडी चा परिसर. यावेळेस पुण्याचा बघायचं राऊंड द विकेट आलेत गोलंदाजीसाठी शिवम नागरे. डॉट चेंडू मैदानाच्या मध्ये असेल. दोन्ही बॅटर आहेत मैदानाच्या मध्ये पण दोन्ही फलंदाजांच्या पायामध्ये गोलंदाजांनी इथे बेड्या ठोकण्याचं काम केलेलं आहे. घोडखिंडीमध्ये जसे मावळ्यांनी मुघलांची कोंडी केली तशी कोंडी इथे गोलंदाजाने केली आहे. पुन्हा एकदा चेंडूवरती बोट रोल केली. राऊंड द विकेट मारा सुरू आहे आणि इथे मैदानामध्ये आपण पाहिलं तर ज्या प्रकारची गोलंदाजी ऍक्शन आपण पाहतोय शिवम नागरीची आहे. राऊंड द विकेट येतात आणि चेंडू मात्र जे आपण पाहिले तर वाईड लाईनच्या दिशेने टाकला जातोय. त्यामुळे फलंदाजांना अडचणी निर्माण करण्याचं काम इथे शिवमने केलेलं आहे. प्रसाद केमसे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतायत. 2 मॅचचे ते मॅन ऑफ द मॅच राहिलेत. आज कुठेतरी वेगळी जबाबदारी मात्र प्रसाद केमसे यांनी देखील आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. परंतु समोर आपल्याला बघायचंय मंगेश आणि निखिल आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये मंगेश बोडके देखील मॅन ऑफ द मॅचचा किताब या खेळाडूला मिळालेला आहे. यावेळेस बघायचंय बिग हिट तर केलाय. चेंडू हवेत डीप लॉंगच्या दिशेने खेळाडू आहे चेंडूच्या खाली. डिप्लाय झेल तिथे साहिलने. पहिली विकेट डाऊन मंगेशच्या रूपाने. थँक्यू डीजे यश.
आमचे यशदादा गायकवाड आपण पाहतोय स्वतः आता मात्र डीजे ऑपरेटिंगच्या माध्यमातून आपल्यासोबत आहेत आणि दुपारच्या सत्रामध्ये ते ऑनलाईन स्कोरिंग देखील करतायत, जेवणाची व्यवस्था पाहतायत, डीजे ऑपरेटिंग करतायत. खेळाडूंसाठी पाणी आहे की नाही हे मात्र ते पाहतायत. जे आयोजक म्हणून जी जी जबाबदारी आमच्या खांद्यावरती आम्हाला मिळेल ना ती जबाबदारी आम्ही स्वीकारणार. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा बघायचंय गोलंदाज तयार असेल यावेळेस शिवम. 19 धावा स्कोर कार्ड वरती नवीन बॅटर दाखल झालाय यश शिंदे. यशने यापूर्वी एक मनगटाचा षटकार दाखवला होता. यावेळेस हलक्या हाताने चेंडू मात्र गॅप मध्ये ढकललाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती पायाच्या साह्याने चेंडू अडवलाय. वा चांगलं क्षेत्ररक्षण तिथे संघासाठी 2 धावा तर निश्चितप्रमाणे वाचवल्यात आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या 21 धावा 21 रन. रिहे वॉरियर्स विरुद्ध आपण पाहिलं स्वर्गीय सतीशदादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन खासदार आंबोली. या 2 तगड्या संघांमध्ये असणारा सामना जो संघ जिंकणार तो संघ क्वार्टर फायनल मध्ये दाखल होणार. काल एक संघ आपण पाहिलेला आहे. ओ यावेळेस खोदून काढला बॉलला लॉंग ऑन मध्ये. साहिल आहे चेंडूच्या खाली आणि टिपलाय झेल. इथे यश देखील होईल बाद. थँक्यू डीजे. आणि यावेळेस आपण बघितलं गेलं तर मैदानाच्या मध्ये तिसरं षटक सुरू असताना 21 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज मैदानाच्या मध्ये बाद आहेत. आणि विशेष आपण पाहिले गेले तर उद्या मात्र श्री मातोबा देवाच्या उत्सवाला सुरुवात होतीये आणि उद्यापासून 10 दिवस खऱ्या अर्थानं मग पुणे परिसरातील अनेक प्रेक्षक मान्यवर या यात्रेची आतुरतेने वाट पाहत असतात. आणि उद्या मात्र जर आपण पाहिले गेले तर अनेक या हिंजवडीकडे मात्र आपले पावलं वळवतील. इथे आपण पाहिले तर मैदानाच्या मध्ये निश्चितप्रमाणे षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं जातं. इथे तिसरा 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 21 धावा ज्या मात्र आपण पाहतोय धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत आणि 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. आतापर्यंत गोलंदाजांचा वर्चस्व निश्चितप्रमाणे या मैदानावरती आपल्याला बघायला मिळत आहे. छोटासा ड्रिंक ब्रेक देखील आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये घेतलेला आहे. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर श्री मातोबा देवाचं देवस्थान जर आपण पाहिलं ना तर छोटंसं मंदिर होतं, परंतु तेच आज मंदिर या हिंजवडी नगरीमध्ये आपण पाहिलं तर तब्बल 5 कोटीपेक्षा अधिकचा खर्च मात्र या हिंजवडी गावातील ग्रामस्थांनी करून एक भव्य दिव्य स्वरूपाचं नक्कीच एक मंदिर मात्र उभं केलेलं आहे. हिंजवडीचं आपण पाहिलं तर IT पार्क जेवढं प्रसिद्ध आहे ना त्यापेक्षा अधिकचं प्रसिद्ध म्हटलं का श्री मातोबा देवाचं देवस्थान हे तितकंच प्रसिद्ध आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला 21 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. सगळ्यात महत्वाचं काय सामन्याकडे जायचे मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा मॅच कडे आपण इथे घेऊन जाणार आहोत. स्कोर कार्ड वरती धावा 21 धावा 3 षटक संपल्यानंतर 4थ्या षटकाला शुभारंभ होतोय. प्रसाद केमसे बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय तयार असतील. पीके मुळशी तालुक्याचा विजेचा रिमोट म्हणून मात्र ओळखला जाणारा हा खेळाडू आज बघायचंय. सकाळपासून मात्र जबरदस्त खेळ दाखवला पीकेने आणि यावेळेस पीकेवरती आक्रमण. निखिल शिंदेच्या बॅट मधून चेंडू चाललाय डीप कॉर्नरला. खणखणी षटकार. क्या करता बॉस, आना ही पड़ा। पब्लिक की डिमांड थी, कहानी खत्म होने को आई और अभी तक एक्शन शुरू ही नहीं हुआ। अब मैं आ गया हूं ना,
अब देख तमाशा, दिखाता हूं तेरे को बिपाशा. यावेळेस आपण बघितलं मैदानाच्या मध्ये षटकार येताना जो आपल्याला बघायला मिळतो. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 धावा धाबलकावर आहेत. पहिला चेंडू डॉट आला, दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय आलेला षटकार. चौथ्या षटकाचा शुभारंभ तर झालेला आहे आणि इथे रिअ वॉरियर संघाला माहिती आहे आता जर धावा बनवल्या नाही तर आपण यापूर्वी केलेला खेळ तो व्यर्थ ठरू शकतो. प्रसाद केमसे पुन्हा त्या बघायचं षटकार तर आलाय प्रसाद वरती. कुलवा टप्प्याचा बॉल, दुसरा चेंडू भन्नाट वेगाने होता. फलंदाज बीट तर झालाच परंतु एशियाच्या मागे विकेट कीपर देखील बीट होत आहेत. 22च्या रूपाने मिळेल हा नशिबाचा चौकार. मैदानामध्ये आपल्याला बघायचंय निश्चितप्रमाणे इथे चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला 35 धावा च्या धाबलकावरती आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज स्कोर कार्ड वरती धाबलक आता मात्र थोडस पुढे सरकतंय. 35 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार. यावेळेस लिडिंग आहे चेंडू हवेमध्ये आणि आता मात्र चुकी होणार नाहीये. विकेटचं होईल पतन, निखिल शिंदे होईल बाद. आता जर आपण पाहिलं तर निखिल शिंदे जो मैदानाच्या मध्ये बाद होताना जो आपल्याला पाहायला मिळाला. विकेट आली आहे. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 35 धावा ज्या मात्र धाबफलकावरती आहेत. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. हा चेंडू यावेळेस फटका फसलाय. प्रसाद केमसे आहे चेंडूच्या खाली. विकेट आपण पाहतो मैदानामध्ये. तुषार वाघ देखील होईल बाद. प्लान एक बॉम्ब बन के हम सबको बम समझा क्या? हाँ तो मैं क्या कह रहा था? टिक टॉक टिक टॉक. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. मैदानाच्या मध्ये आपण पाहतो लागोपाठच्या इथे विकेट येताना आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळत आहेत. त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर मैदानाच्या मध्ये पुढे घेतलेली एक सिंगल, एक धाव इथे आली आणि या एका धावेच्या मधून धाबफलकावरती धावा ज्या आहेत त्या 36.
यावेळेस बघायचे मैदानाच्या आतमध्ये चेंडू खेळलाय ओहो आणि इथे मैदानामध्ये काय झालंय दोन्ही खेळाडू मैदानामध्ये चर्चा करत होते की तू घेणार की मी घेणार आणि या दुविधा मनस्थितीमध्ये दोन्ही खेळाडू अडकले आणि तिथे कॅच ड्रॉप केलेला आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली गेली तर धपलकावरती धावा ज्या आहे त्या 37 धावा महारुद्र आणि दुसऱ्या बाजूला सलीम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. महारुद्रला निश्चितप्रमाणे एक मोठी कामगिरी आता मात्र करावी लागेल. जय सुतार पुन्हा बघायचं यावेळेस विकेट मारा करत असताना शेवटचं षटक हाताळतोय आणि आतापर्यंत आपण पाहिले गेले तर ते कासारांबोली संघाच्या गोलंदाजाने पूर्णपणे धावेला ब्रेक लावलेला आहे. शिवमने आपण पाहिलं ज्या प्रकारची गोलंदाजी केली ज्या प्रकारच्या विकेट मिळवल्या सगळ्यात महत्वाचं काय तर धावा रोखण्यामध्ये कासारांबोलीचा संघ यशस्वी होताना आपण बघतो. यावेळेस पुन्हा एकदा बघायचे लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळलाय शरीराच्या साह्याने चेंडू अडवायचा होता आणि चेंडू मात्र इथे चाललाय सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल हा चौकार आहे. थँक्यू डीजे. आणि यावेळेस जर आपण मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर 41 धावा फायटिंग टार्गेट कडे आता मात्र निश्चितप्रमाणे हे वॉरियर्स थोडासा वाटचाल इथे करतोय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 50+ धावा जर झाल्या तर इथे फायटिंग टार्गेट म्हटलं जाईल. परंतु बघायचं आहे या धावा बनवल्या जाणार का. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. 41 झालेले आहेत. बॅटची कडा होती चेंडू पडल्यानंतर थोडीशी दिशा बदलली. आज आपण पाहिलं तर मर्सिडीज क्रिकेट असोसिएशनचे असणारे खजिनदार मल्हारी बोरकर दाजी आज सकाळपासून मात्र प्रामुख्याने ते मैदानावरती उपस्थित आहेत. पुढे तर बघायचं गोलंदाज तयार 42 धावा. यावेळेस खोदून तर काढलाय चेंडूला मिड विकेटचे खेळाडू आले चेंडूच्या खाली झेल इथे झालाय. सलीम तांबोळी देखील होतील बाद. पहिला डाव संपलाय धाबलकावरती 43 धावेंचा आता आव्हान असणार आहे. यानंतरच्या प्री क्वार्टर फायनलचा सामना क्रमांक दुसरा आणि तो दुसरा सामना मैदानाच्या मध्ये असेल आणि तो दुसरा सामना आहे बावधन स्पोर्ट्स बावधन विरुद्ध गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे. तर दोन्ही टीमचा कॅप्टन विनंती आहे या टॉस आपण करतोय. एका बाजूला महेश नानगुडे राहुल दगडे अतुल दगडे आणि टीम. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघामधून किरण जाधव राजू सक्करगी निखिल या खेळाडूंचा एक मात्र निश्चित दोन्ही संघात तगडे आहेत आणि दोन्ही संघांमध्ये आपण पाहिलं एक बॅटल मात्र फार मोठा रंगणार आहे. आजच्या दिवसात मी म्हणले की सर्वात मोठा बॅटल यानंतरच्या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. बावधन स्पोर्ट्स बावधन आणि त्यांच्या विरोधामध्ये गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे. पहिला डाव इथे संपलेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा 42-43 धावेचा आता आव्हान जे निश्चितप्रमाणे असेल. चला टॉस साठी चला कॅप्टन. नक्कीच आपण पाहतोय खऱ्या अर्थानं cricket.in माध्यमातून ज्या प्रकारचं कामकाज आणि सर्व हायलाइट्स आपण पाहतो नक्कीच आपल्याला स्क्रीनवरती बघायला जे मिळत आहेत. आणि प्रत्येक इनिंग आपण पाहिलं तर विकेट्स कशा प्रकारे आल्या किंवा चौकार षटकार कशा प्रकारे आले हे मात्र निश्चितप्रमाणे इथे cricket.in माध्यमातून आपल्या स्क्रीनवरती दाखवले जात आहेत. आणि cricket.inचं काम निश्चितप्रमाणे एक सध्या फार मोठं काम आहे आणि आपल्या पुणेकरांचा एक सार्थ अभिमान म्हणून मात्र आपण cricket.inचं नाव नेहमी घेतो. कारण जे आपण पाहिलं सुरुवातीला यूट्यूब लाईव्ह हे सुरुवातीला आपण पाहिलं मुंबई परिसरामध्ये सुरू झालं. परंतु असं म्हणतात ना पुणे तिथे काय उणे. पुणेकर कुठे मागे राहणारे आहेत का. पण पुण्यामध्ये देखील आपण पाहतोय क्रिकेटने घेतलेला पुढाकार आणि त्यानंतर मात्र
पुणेकरांनी देखील यूट्यूब लाईव्ह सुरू केलं आणि cricklife.in ने ही पहिली वेबसाईट आहे ज्या वेबसाईटने जर आपण पाहिले गेलं तर अगदी दुबई, कुवेत, कतार या ठिकाणी देखील जाऊन त्यांनी लाईव्ह थेट प्रक्षेपण केलेलं आहे. तर मॅन ऑफ द मॅच इथे आपण पाहिले गेलं तर सामन्याचा टॉस करतोय, माफ करा. एका बाजूला बावधन स्पोर्ट्स बावधन आणि दुसऱ्या बाजूला गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे. त्याचबरोबर ऑनलाईन स्कोररच्या भूमिकेत आपण बघितलं गेलं तर इथे साहिल बाबर देखील आहेत जे हिंजवडी क्रिकेट क्लब संघामध्ये देखील खेळतात आणि मला वाटतं उद्या मात्र त्यांचा संघ या मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये. चला, पहिला डाव संपलेला आहे आणि या बावधन स्पोर्ट्स संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते आता गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघाला. सामन्याला होईल सुरुवात. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पहिला चेंडू घेऊन पहिलाच बॉल अगदी ऑनसाइडच्या दिशेने चेंडू खेळून करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट जरूर तिथे मैदानामध्ये केलंय, परंतु कुठल्याही प्रकारचा धोका तिथे मैदानामध्ये नसणार आहे. एका बाजूला प्रसाद केमसे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शंकर सुतार. तिसऱ्या पंचाकडे निर्णय आता सोपवलेला आहे. अंपायर्स कॉल. तर निश्चितपणे पाहिले गेले तर मॅच संपल्यानंतर मात्र दोन्ही संघाने या स्पर्धेची असणारे आपण पाहिले गेले तर मुख्य आयोजक गणेशप्पा साखरे यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. तिसरे पंच इथे निर्णय काय देणार याच्याकडे देखील सगळ्यांच्या नजरा असतील. नॉट आउट आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाज तयार असणार आहे तुषार वाघ. स्ट्रायकवरती प्रसाद केमसे. नॉन सेकंडला शंकर सुतार. बॉलर तयार. ओव्हर द विकेट. खुलवट टप्प्याचा बॉल होता. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू थोडेसे बीट होत आहेत आणि तिथे आपण पाहिलं चेंडू मात्र हातामध्ये येऊ शकला नाही. त्यानंतर आपण पाहिलं आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धाफलकावरती 2 धावा. षटक क्रमांक पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना तुषार वाघ यांच्या हातामध्ये मात्र ज्या प्रकारचा आडव्या बॅटने चेंडू वेळ खेळलाय. डेंजर एंडला असतील प्रसाद केमसे आणि इथे आपण पाहतोय वाचलेत. नशिबाची साथ आहे, कारण यापूर्वी देखील आपण पाहिलं तर प्रसाद केमसे धावबाद होताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. मी नेहमी सांगत असतो ना, कधी कधी एक धाव महत्वाची नसते, तिथे महत्वाची असते संघासाठी ती विकेट. आणि विकेट सेव्ह करून खेळणं हे मात्र गरजेचं आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा गोलंदाज तयार असतील तुषार वाघ. क्षेत्ररक्षणामध्ये केला जाणारा बदल लॉंग ऑन आहे. लॉंग ऑफ आहे डीप मध्ये. पॉवर प्लेचा आपण पाहतोय पहिलं षटक सुरू असताना तुषार वाघ तयार. स्ट्राइक ऑन प्रसाद केमसे. पीके. हो यावेळी जोरदार बॅट इथे फिरवली. बॅट आणि बॉलचा टायमिंग तिथे मात्र जुळू शकलेला नाहीये. संघाची धावसंख्या यावेळेस जर आपण पाहिले गेलं तर निश्चितप्रमाणे धावफलक इथे स्थिर आहे. स्कोर कार्ड वरती 3 धावा आहेत. 4 चेंडू आतापर्यंत तुषार वाघ यांनी टाकलेले आहेत.
हिंजवडी चषकाचं एक बहारदार आयोजन आपण येथे निश्चितप्रमाणे या स्पर्धेमध्ये बघतोय. आणि बोलत तयार तुषार. ओ हो 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 हो, यावेळेस अगदी मैदानाच्या मध्ये इष्टाच्या मागे थोडेसे गाफील राहिले विकेट किपर. वाटतं मंगेश होते तिथे आणि प्रयत्न त्यांचा चांगला बघायला मिळाला, परंतु त्या प्रयत्नांमध्ये यश त्यांना मिळू शकलेलं नाहीये. एक धाव इथे आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेले तर 4 धावा धावफलकावरती आहेत. 25 चेंडूंचा जा खेळ शिल्लक 39 अजून बनवायच्या. धावा कमी आहेत रिया वॉरियर संघाकडे, परंतु ह्या धावा लढण्यासाठी पुरेशा आहेत. बोलो तयार. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न इथे होता. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव दे आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये इथं आपल्याला जे बघायला मिळेल. स्पर्धेच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं नेरे गावचे ग्रामस्थ मात्र प्रामुख्याने याच्याकडे उपस्थित होत आहेत. या दोन्ही ग्रामस्थांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो, अधिक असं स्वागत करतो. स्वेचिटचा फटका आणि यावेळेस मैदानामध्ये आपण पाहतोय शंकर सुतार यांच्या बॅट मधून जणू काही जमिनीला आग लावा चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. मंगेश तुझ्यासाठी 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 आले वनात हरी रे तुझ्यासाठी आले वनात. षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं जाईल ते मैदानाच्या मध्ये. पहिले एक षटकाचा खेळ संपलेला आहे. 9 धावा धावफलकावरती आहेत. सकाळपासून आपण पाहतोय तुषार वाघ यांनी जर आपण पाहिले गेलं तर ज्या प्रकारची गोलंदाजी केली, प्रत्येक षटक ज्यावेळेस त्यांनी जेव्हा जेव्हा त्याने हाताळलेले तेव्हा तेव्हा अगदी आपण पाहिले गेलं तर 10 धावेपेक्षा कमी धावेचे षटक मात्र त्याने हाताळलेले. आता बघायचं गोलंदाजीसाठी गोलंदाज जो मात्र इथे मैदानाच्या मध्ये तयार असणार आहे विश्वनाथ. आपण पाहतो ना की मुळशी तालुक्याचं क्रिकेट आता सध्या एक वेगळ्या उंचीवरती पोहोचलेलं आहे आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर प्रत्येक गावातील ग्रामस्थ देखील आपल्या गावच्या खेळाडूंना मात्र सपोर्ट करण्यासाठी मात्र प्रामुख्याने उपस्थित असतात. 9 धावा स्कोर कार्ड वरती. प्रसाद किमसेचा फटका फसला, चेंडू हवेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू डिलिव्हर होतोय. एकही खेळाडू मात्र चेंडू पर्यंत येऊ शकलेला नाही. तोपर्यंत आली सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल. धावफलकावरती 10 धावा आहेत. बॉल तयार. पुण्याचा खुलबट टप्प्याचा बॉल लॉंगॉनला आणि इथे मैदानामध्ये बघायचंय लॉंगॉनच्या दिशेने खेळायचा होता फटका, परंतु मिड ऑनचे खेळाडू समोर उभे राहिले आणि शंकर सुतार यांच्या रूपाने पहिली विकेट डाऊन. इथे आपण मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर पुन्हा बघायचं मैदानाच्या मध्ये संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेले तर एक धाव इथे येताना आपल्याला पाहायला मिळाली. 11 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. थोडंसं आपण पाहतोय आता मात्र प्रेशर प्रसाद केमसे यांच्यावरती देखील असणार आहे, परंतु प्रसाद केमसे यांना माहिती आहे थोडासा प्रेशर जर रिलीज करायचा आहे तर एखाद दोन मोठे स्ट्रोक आले तर माझ्या वरचा आणि माझ्या संघाचा प्रेशर देखील रिलीज होईल, परंतु जबाबदारी घेऊन खेळायचं आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज विश्वनाथ शिंदे. अर्ध विकेट. क्रॉस द बॅट. यावेळेस पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या रीच पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत आणि प्रसाद केमसे यांच्याकडे खऱ्या अर्थानं मग पाहिले गेले तर फक्त एकाच दिसलेले चांगले स्ट्रोक नाहीयेत असं नाही, चांगले स्ट्रोक त्यांच्याकडे कव्हर ड्राईव्ह स्ट्रोक देखील त्यांच्याकडे आहेत चांगले. यावेळेस मोठा स्ट्रोक तर खेळलाय, फटका फसला, चेंडू हवेत
आणि आणि झेल झालाय. प्रसाद केमसे यांच्या रूपानं मोठी विकेट, मोठा मासा गळाला. बंगाली बाबू आया गे, मैं बंगाली बाबू आया गे, लाया बंगाली बाबू आया गे, मैं लाया. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये विश्वनाथ आल्यानंतर दोन आघाडीची जोडी मात्र त्याने डगआउटच्या दिशेला पाठवून दिलेली आहे. 19 चेंडू अजून शिल्लक आहेत, 32 अजून बनवायचे आहेत. 11 धावाच्या स्कोर कार्ड वरती आहेत. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय तो वैभव गायकवाड. हा चेंडू बघायचा मैदानामध्ये तर सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव यावेळेस मैदानाच्या मध्ये आली आणि या अतिरिक्त धावेने देखील संघाची धावसंख्या 12 धावा. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. गोलंदाज तयार. क्रॉस द बॅट यावेळेस इथे खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. डेंजर एंडला आपण पाहिले गेले तर धावेसाठी कुठलाही प्रकार प्रयत्न नाहीये इथे. विश्वनाथचं एक सक्सेसफुल षटक आपल्याला पाहायला मिळालं. या षटकामध्ये अवघ्या 3 धावा त्याने खर्च केल्या आणि महत्वाची आघाडीची जोडी ही मात्र त्याने डगआउटच्या दिशेला पाठवून दिलेली आहे. समीकरणामध्ये आता थोडंसं बदल होईल. शेवटचे 18 चेंडूंचा आता खेळ शिल्लक आहे आणि या 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 31 धावेंची गरज. 18 चेंडू आणि 31 धावा. आपण मध्ये मैदानाच्या मध्ये बघतोय आता पुन्हा एकदा 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 31 धावा अजून बनवायच्या आहेत. खोलवट टप्प्याचा बॉल होता, खोदून काढला यावेळेस. लॉंग ऑफच्या दिशेने खेळाडू आहे डीप मध्ये. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का? नकार मैदानाच्या मध्ये कळवलाय. एकच धावी ती आली आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आपण मैदानामध्ये बघितले गेले तर धावफलकावरती धावायच्या त्या 13-17 चेंडू शिल्लक. 30 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. वैभव गायकवाड आणि साहिल नागरे यांना माहिती आहे की आता चौकार षटकार महत्वाचे नाहीयेत, तर एकेरी दुहेरी धावे देखील आम्ही आज सामना जिंकू शकतो. हे क्रिकेट आहे. इथून पुढे 10च्या सरासरीने मात्र धावा ज्या बनवायच्या आहेत. तुषार वाघ, तुषारला मात्र फार हुशारीने आता गोलंदाजी करावी लागणार आहे. खोलवट टप्प्याचा बॉल होता यावेळेस. बघायचंय पंचाने केली तर्जनी आकाशाकडे. विकेट. वैभव गायकवाड बॅक टू द पवेलियन. बघून काळीच पण मला करताय वाजताय टुरुम टुरुम. तुम बघून काळीच पण मला करताय वाजताय टुरुम टुरुम. मग बस की लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर. यावेळेस आता जर मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर 13 धावा. 3 फलंदाज मैदानाच्या मध्ये बाद झालेत आणि नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय तो भूषण सुतार. तुषारचे मात्र जबरदस्त गोलंदाजी आपल्याला इथे मैदानामध्ये बघायला मिळते. आतापर्यंत 2 विकेट त्याने मिळवलेले आहेत. धावेला ब्रेक लावण्याचं काम त्याने केलंय आणि तुषारला माहिती आहे धावा इकडे आपल्याकडे कमी आहेत, परंतु या धावसंख्येमध्ये आपल्याला लढायचे आज. गोलंदाज तयार. उजव्याताना मारा करेल तुषार.
यावेळेस बॅकफुटला चेंडू मात्र पंच केलाय. एखाद्या सुई मधून धागा ओवावाना तसा फटका खेळलाय भूषण सुतारने आणि भूषणच्या बॅटमधून आलेला चौकार आहे. यावेळेस आपण बघतोय मैदानामध्ये चौकाराला चौकाराच्या मदतीने 17 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचे 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. भूषण सुतारच्या बॅटमधून आलेला चौकार. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॅट मात्र चेंडूला खोदून तर काढलंय. वा वा डीप कव्हर मध्ये खेळाडू आहेत आणि एक जबरदस्त कॅच यशने मात्र मिळवलं इथे यश. विकेट होईल पतन. यावेळेस आपण मैदानामध्ये बघितले गेले तर विकेट येताना जी आपल्याला पाहायला मिळाली चौकार आला, परंतु तुषारने सांगितलं हम भी कुछ कम नाहीये. क्षेत्ररक्षणामध्ये केलेला बदल. यशने मात्र तिथे काय जबरदस्त कॅच पकडला. डीप कव्हर मध्ये नवीन बॅटर आपण पाहतो मैदान दाखल ते होणार आहे मनोहर. खोलवर टप्प्याचा बॉल. पुन्हा त्या डीप कव्हर मध्ये खेळाडू आहेत तैनात. चेंडूला कव्हर करतील. एक धाव तरी ते मैदानाच्या मध्ये आली. दुसरा धावेचा प्रयत्न जो मात्र आता होणार नाहीये. 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 25 धावा अजूनही बनवायच्या आहेत. टप्प्याचा बॉल. यावेळेस जबरदस्त यशचं पुन्हा एकदा कमबॅक. संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेले तर एका धावेच्या मदतीने दाफलकावरती धावा ज्या आहेत त्या आता 19. 3 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 12 आणि या 12 चेंडू मध्ये 24 धावांची गरज. रिहे वॉरियर संघाने मात्र नक्कीच मॅच थोडासा लांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मैदानामध्ये बघायचं आता शेवटचे 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 24 धावांची अजून गरज. 12च्या सरासरी पुढे धावा बनवायच्या आहेत. महारुद्र बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो तयार असतील. पहिलाच बॉल यावेळेस मैदानामध्ये भन्नाट वेगाने मात्र हाताळलाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही टायमिंग तिथे मात्र नाहीये. चेंडू डॉट आलाय. धफोले किती स्थिर असणार आहे. 19 धावाच्या स्कोर कार्ड वरती आहेत. कमबॅक करायचंय आणि कमबॅक हे मात्र कुठूनही करता येतं. जेवढा मोठा संघर्ष असतो आयुष्यामध्ये माणसाला यशही तेवढंच मोठं मिळतं. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. स्विचिटचा फटका खेळायचा होता यावेळेस. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू डॉट आलाय. फलक आपण पाहतोय मैदानामध्ये स्थिर असेल. अपील होती कदाचित फलंदाजावरती प्रेशर बनवण्यासाठी ही अपील. संघाची धावसंख्या स्थिर आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आता. बनवायच्या आहेत त्या 24. महारुद्र दगडेंची जबरदस्त गोलंदाजी. स्ट्राइक ऑन साहिल नागरे. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये केलाय. डेंजर एंडला बघायचंय साहिल. धावाची संधी होती
परंतु इथे महारुद्रच्या हातामध्ये चेंडू आलेला नाहीये. लेग बायच्या रूपाने आली सिंगल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत आता 20. शेवटचे 9 चेंडू बनवायचे आहेत 23. आता मात्र हे वॉरियर संघाने या सामन्यावरती आपली पकड मजबूत केलेली आहे आणि मला वाटतं ती पकड नाहीये ती आता ती वज्रमूठ बनतीये कारण त्यांना माहिती आहे इथे जिंकायचंय. समोर मात्र बघायचं आता स्वर्गीय सतीशदादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन कासार आंबोली संघाकडून एक तरी फलंदाजाला मात्र श्रीकृष्णाप्रमाणे धावून यावं लागणार आहे. संकटात सापडलाय संघ. कुलबट्टाप्याचा बॉल पुन्हा एकदा पॉइंटचे खेळाडू आहे चेंडूला कव्हर करतील. एक धाव इथे मैदानाच्या मध्ये आली. एकेरी दुहेरी धावेने मात्र ये वॉरियर संघाला फारसा फरक पडणार नाहीये कारण अब नहीं चलेगा इक्का दुक्का. तुम्हें जीतना होगा तो लगाना होगा चौका और छक्का. तुम्हाला जिंकायचं असेल तर चौकार आणि षटकार आता खेळावे लागणार आहेत. महारुद्र तयार. 8 चेंडू शिल्लक. 22 अजून बनवायचे आहेत. मॅच लांबवण्याचं काम केलंय रिये वॉरियर संघाने. ओ स्विच हिट. आणि आता साहिल सांगत असेल एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. हा चौकार. थँक्यू. 7 चेंडू आता मैदानामध्ये आपण पाहतो शिल्लक असतील. बनवायचे आहेत 18 धावा. या सामन्यातला हा चेंडू अतिशय महत्वाचा म्हणेल मी स्वर्गीय सतीशदादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन कासार आंबोली संघासाठी. 7 चेंडू आणि 18 धावांची गरज. पुण्याच्या गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. मोठा स्ट्रोक इथे खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू आहे चेंडूच्या खाली. झेल झालाय. कैलासने टिपला एक मात्र बहारदार कॅच. विकेट होईल पतन. It's All Star Remix. It's All Star Remix. थँक्यू डीजे. आणि इथे मैदानाच्या मध्ये आपण बघतोय शेवटचे 6 चेंडू आता शिल्लक आहेत. बनवायचे आहेत 18 धावा. महारुद्र दगडेने मात्र फक्त 6 धावा ज्या खर्च केलेल्या आहेत. गोलंदाजीसाठी बघायचंय मैदानामध्ये आता पुन्हा एकदा गोलंदाज कोणाच्या हातामध्ये एक निर्णायक षटक सोपवलं जाणार. 6 चेंडू शिल्लक आणि 18 धावींची गरज. संघर्ष तुम्हाला मैदानामध्ये करावा लागणार आहे. जितना बड़ा संघर्ष होगा उतनी शानदार जीत होगी. सात चेंडू आणि बनवायचे आपण पाहतोय 18. पहिला बॉल. पहिलाच बॉल. डान्सिंग डाऊन द विकेट. आणि या वेळेस मैदानामध्ये बघायचंय सांगितलंय टायगर अभी भी जिंदा है. षटकार. It's All Star Remix. अंबाबाईला पाहण्या झाले मी तुर 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 मला पाहिजे तुळजा तुर कधी पाहिले मी तिला ध्यास लागला जीवाला कधी पाहिले मी तिला ध्यास लागला जीवाला. थँक्यू. मनोहर डोंगर दिवे यांचा पहिल्याच बॉल वरती षटकार. पुन्हा एकदा पुढे सरसावा चेंडू खेळलाय. कॉर्नर मध्ये गॅप आहे. खेळाडू बघायचा एक चेंडूला कव्हर करतायत. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी जबरदस्त होती परंतु 2 धावा रोखू शकलेले नाहीयेत. संघर्ष आणि संघर्ष सुरू झालेला आहे. सच हम नहीं सच तुम नहीं सच है संघर्ष. जिसने जीवन को भी जीना सिखा दिया हो वो जीवन है संघर्ष.
शेवटचे चेंडू शिल्लक राहिले आता मैदानाच्या आतमध्ये 4 बनवायचे आहेत 10 धावा. बोला तयार. पुण्याचा बघायचंय. पुढे सरसावत चेंडू खेळलाय डीप पॉइंट मध्ये. व्हॉट अ स्ट्रोक. नो बॉल आणि हा षटकार. थँक्यू डीजे. लवळेगावचे उद्योजक योगेश भाऊ गावडे यांच्या वतीने प्राइज आले. मनोहरने जर संघाला ते जिंकून दिलं ना 1000 रुपयाचा प्राइज. 4 चेंडू आणि आता 3 धावा. काय मॅच बनवली आहे मनोहरने. जिंदगी का जीना आसान नहीं होता. बिना संघर्ष यहाँ कोई महान नहीं होता. और जब तक चोट नहीं पड़ती हथौड़ी की पत्थर पर तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. 4 चेंडू 3 फ्री टॉन. पुढे सरसावा चेंडू खेळला. यावेळेस बघायचंय शॉर्ट पॉइंट लेगचे खेळाडू फार दूरवरती. चेंडू अगदी सीमारेषेच्या जवळ आहे. 2 धावा आल्यात. मैदानामध्ये बघायचंय 3 चेंडू आणि आता 1 धावेची गरज. मनोहर मैदानामध्ये बघायचंय शेवटचे 3 चेंडू आणि 1 धावेची गरज. बॉल तयार. स्ट्राइक ऑन. मनोहर डोंगर दिवे. हा चेंडू मैदानामध्ये बघायचंय. बाउन्स होता चेंडू मध्ये. डॉट बॉल. सामना संपला नाहीये. आज आपण या स्पर्धेमध्ये एक मॅच बरोबरी सुटताना बघितली आहे. आज दुसरा सामना देखील बघायला मिळणार का. सकाळी देखील आम्ही पाहिलं 2 चेंडू मध्ये 1 झालेली नाहीये. हे क्रिकेट आहे. एका बाजूला बघायचंय मैदानामध्ये अभिषेक. दुसऱ्या बाजूला मनोहर. 2 चेंडू 1 फुल टॉस आणि मनोहर डोंगर दिवेने सामना संपवलाय या चौकाराने. वेल प्लेड मनोहर. रोशी मंगेश आले तुफान किती जिद्द ना सोडली. झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी. लढलो आणि जिंकलो बी काटच्या वाटवरी. दुश्मन भी आजवला वाटून सलाम करी. या मातीनं दिलं बळ लढण्याला अन भिडण्याला. देव माझा मल्हारी खंडोबा पाठीशी. लढलो पण रडलो नाही. हासिल मी जीत ही केली. आशीर्वाद बाबांचा आईची हाय पुण्याई. आमच्यात दोघं वाऱ्यावादी बैलाला झाली आपली जोडी. देशात गेलाय राडा. जोशात उडवीत धुरळा आला बैलगाडा.